बघा आता पहिला टाइप कोणता होता मस्क्युलर टिश्यू मध्ये, तो आहे काय तर स्केलेटल मसल्स आहे. काय आहे तर स्केलेटल मसल्स. ठीक आहे. आता जो मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितला तो ऍक्च्युअली डायग्राम किंवा तो एक्झाम्पल तो स्केलेटल मसल्सचाच होता, ज्यामध्ये मसल फॅसिकल कशापासून तयार झाले, मसल फायबर पासून, आणि मसल फायबर तयार झाले मायोफायब्रिल पासून. मायोफायब्रिल तयार झालाय हा ऍक्टिन आणि मायोसिन या प्रोटीन पासून. ठीक आहे. बघा स्केलेटल मसल म्हणजेच काय, स्केलेटल म्हणजे काय तर जो सांगाडा असतो त्याला स्केलेटल म्हणतात, आणि म्हणून काय तर जे हाड, सांगाडा म्हणजे काय हाडांचा असतो, त्यामुळे हाडांना जोडलेले जे मसल्स असतील, आपण जर आपल्या हाताला पायाला जर लावलं हात तर आपल्याला जे मसल्स जाणवतात ते ऍक्च्युली आहे काय, हे सगळे स्केलेटल मसल्स आहेत. कारण हे सगळे आहेत कुठं कनेक्टेड, हे सगळे आपल्या हाडांना कनेक्टेड आहे, आणि म्हणून म्हणतात काय त्याला स्केलेटल मसल्स म्हटलं. अटॅच टू बोन्स आहे, नेक्स्ट बघा स्केलेटल मसल्स कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ फॅसिक्युली. मी काय म्हटलं होतं की लार्ज नंबर ऑफ, इथं मी तुम्हाला मसल फॅसिकल नाव सांगितलं होतं, इथं नाव दिलं काय त्याला फॅसिक्युली म्हणून नाव दिले, दोन्ही पण काय तर एकच आहे. विच आर रॅप बाय द कनेक्टिव्ह टिश्यू शीथ कॉल्ड एपिमायसियम, किंवा त्याला काय तर फॅसिया सुद्धा म्हटलं आहे. काय म्हटलं होतं की मसल फॅसिकल याचा बंडल बांधलेला आहे, कशाने बांधलेला आहे, एपिमायसियमने बांधलेला आहे. दुसरा एक नाव काय लक्षात ठेवायचे तर फॅसिया हा नाव लक्षात ठेवायचे. इच इंडिव्हिज्युअल फॅसिकल्स इज कवर्ड बाय पेरिमायसियम. बघा आता या मसल फॅसिकल कशाचा बंडल आहे, मसल फायबरचा आहे, आणि कशाने बांधलेला आहे किंवा कव्हर काय आहे तर पेरिमायसियम हा कव्हर आहे ना. त्यानंतर इच फॅसिकल्स इन टर्न कन्सिस्ट ऑफ मसल फायबर कॉल्ड मायो फायबर्स है ना. इथं एक हा जो मसल फायबर आहे याला दुसरा एक नाव दिलंय, तो म्हणजे काय तर मायो फायबर्स हा सुद्धा काहीतरी एक नाव दिलेलं आहे. नेक्स्ट बघा इच मसल फायबर इज सिन्सिशियल फायबर म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त काय तर न्यूक्लियाई आहे. म्हणजेच स्केलेटल मसल मध्ये लक्षात ठेवा की नंबर ऑफ न्यूक्लियाई किती आहे तर एक पेक्षा काय तर जास्त आहे, असं काय तर किंवा मल्टिपल काय तर आपण काय म्हणू की न्यूक्लियाई आहे, केंद्रक काय तर जास्त आहे. सेल मेम्ब्रेन कॉल्ड सार्कोलेमा डिलिमिट द सायटोप्लाझम कॉल्ड सार्कोप्लाझम. ऑलरेडी आपण काय तर कव्हर केलेला आहे की त्यातला जो सायटोप्लाझम आहे त्याला सार्कोप्लाझम म्हणायचे, आणि सेल मेम्ब्रेनला सार्कोलेमा म्हणजे बाहेरची जे लेअर असतात त्याला काय म्हणू आपण तर सार्कोलेमा म्हणणार आहोत. ठीक आहे. स्केलेटल मसल बद्दलची थोडीशी अजून माहिती, कारण हे अजून जास्त इम्पॉर्टंट आहे, अजून आपण सार्कोमियर शिकलेलं नाहीये. सार्कोप्लाझम कंटेन्स लार्ज नंबर ऑफ पॅरेलियर इन मायोफायब्रिल्स. काय आहे लक्षात घ्या की याच्यामध्ये हा जो एक मसल फायबर आहे किंवा मायो फायबर आहे ना, हा कशापासून तयार झालाय तर बघा हे पॅरॅलिली अरेंज, म्हणजे हा जसा एक दिसत आहे हा दुसरा एक असणार, हा एक असणार, हे पॅरॅलिली अरेंज, हे काय तर मायो फायब्रिल्स आहे. हेन्स न्यूक्लियाय गेट शिफ्टेड टू पेरिफेरी, म्हणजे काय तर न्यूक्लियाय कुठं पेरिफेरी म्हणजे काय तर आजूबाजूला. त्यामुळे असे सगळे मायो फायब्रिल्स असल्यामुळे त्या एका मसल फायबर मधला किंवा त्या एका सेल मधला जो न्यूक्लियाय तो काय तर साईडला काय तर सरकला असणार आहे. इच मायोफायब्रिल इज मेड अप ऑफ रिपीटेड फंक्शनल युनिट कॉल्ड सार्कोमियर. बघा इथे वर्ड आलाय. तर आता मायोफायब्रिल, हा जो मायोफायब्रिल आहे ना हा कशापासून तयार झालेला आहे, म्हणजे हा बघा इथे एक मायोफायब्रिलची डायग्राम दिसत आहे, तर याची डायग्राम मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कसं असतं ते म्हणून. बघा याची डायग्राम नेमकी कशी असते तर हे या पद्धतीचा स्ट्रक्चर असतो मसलचा. या पद्धतीचा हा स्ट्रक्चर असतो, कंटिन्यू स्ट्रक्चर असतो है ना. आणि यामध्ये असतं काय तर बघा आता यामध्ये असणार काय, ठीक आहे. यामध्ये आता असणार काय तर या ठिकाणी एक प्रोटीन असणार आहे, या ठिकाणी हा असा एक प्रोटीन असणार आहे. ठीक आहे. हा या ठिकाणी सुद्धा आपल्याला म्हणता येईल की हे असं असणार आहे, आणि कंटिन्यू काय तर असं रिपीटेड युनिट असतात, हे कंटिन्यू असे काय तर रिपीटेड युनिट असतात. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर हा जो डार्क पोर्शन जो मी केलेला आहे ना, हा जो डार्क पोर्शन केलेला आहे हा असतो काय तर मायोसिन पासून तयार झालेला, हा असणार मायोसिन पासून तयार झालेला. आणि बघा की दोन डार्क पोर्शनच्या मध्ये मी इथं एका ब्ल्यू रेषाने काढतोय. बघा हा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे हा पोर्शन कशापासून तयार झालाय तर हा तयार झालाय ऍक्टिन पासून. डार्क पोर्शन आहे तो मायोसिन पासून, आणि दुसरा जो लाईट पोर्शन आहे तो कशापासून तयार झालाय तर तो ऍक्टिन पासून तयार झालेला आहे. ठीक आहे. आता हा डार्क आणि डार्क लाईट असे काय तर हे बँड्स आहेत, हे कंटिन्यू काय होणार तर तयार होतात है ना. आणि यापासून बघा की एक आपण जर म्हणतो की या ठिकाणी एक लाईन सुद्धा अशी तयार झाली बघा ही है ना, या बाजूला सुद्धा काहीतरी असं एक तयार झालेलं आहे है ना. तर या लाईनला म्हणायचं काय तर या लाईनला म्हणतात काय तर झेड लाईन म्हटलं जातं है ना, याला म्हणतात काय तर झेड लाईन म्हटलं जातं. ठीक आहे. आणि एक जो हा जो युनिट आहे म्हणजे एक झेड लाईन पासून दुसऱ्या झेड लाईन पर्यंत जो एरिया आहे त्याला म्हणतात काय तर सार्कोमियर म्हणतात, त्याला म्हणायचं काय तर सार्कोमियर. आणि हे सार्कोमियर आहेत काय तर कंटिन्यू काय तर एकमेकांना कनेक्टेड आहे ना. म्हणजेच काय की जो पूर्ण मायोफायब्रिल तयार झालाय तो सार्कोमियरला रिपीटेड युनिट्स असल्यासारखा आहे, परत सार्कोमियर आहे. आणि काय तर त्याला अख्ख्याला काय म्हणायचं जो पुढे तयार होणार आहे
त्याला म्हणू आपण काय तर त्याला मायोफॅब्रिल म्हणणार आहोत है ना. त्यामुळे हा आहे काय तर बघा, हा आहे काय, इच मायोफॅब्रिल इज मेड अप ऑफ रिपीटेड फंक्शनल युनिट ऑफ सार्कोमियर. इथं जो फंक्शनल युनिट आहे तो काय तर तो सार्कोमियरच आहे. म्हणजे अख्खा मायोफॅब्रिल असू द्या किंवा अख्खा मसल असू द्या, काम कसं करणार आहे, ज्या पद्धतीने त्याचं सार्कोमियर असेल तसंच काय तर ते काम करेल आणि म्हणून त्याला काय तर फंक्शनल युनिट म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इच सार्कोमियर हॅज अ डार्क बँड कॉल्ड एन आयसोट्रोपिक ऑर ए बँड. बघा हा जो डार्क बँड आहे, जो मधला जो भाग दिसतोय ना त्याला म्हणून आपण काय तर डार्क बँड. या डायग्राम मध्ये सुद्धा लक्षात येत असेल की मधला जो भाग बघा काय दिसतोय तुम्हाला, डार्क बँड दिसत आहे किंवा त्याला ए बँड म्हणायचं आहे. इन द सेंटर ऑफ ए बँड इज लाईट एरिया कॉल्ड एज झोन. बघा या ठिकाणी ही जी एरिया दिसत आहे, हा जो एरिया दिसतोय ना, हा एरिया म्हणजेच काय तर हा एरिया म्हणजे काय तर एज झोन आहे किंवा ज्याला दुसरा एक नाव आहे काय तर हेन्सन झोन म्हटलं जातं. बघा या ठिकाणी मी एक निळी रेषा काढतोय, ही मधून जर रेषा लाल रेषा काढलेली तर तो जो एरिया आहे त्याला म्हणायचं काय तर एज झोन किंवा हेन्सन झोन म्हणायचंय. इन द एज झोन देअर इज एम लाईन. या ठिकाणी काय असणार तर एम लाईन असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ए बँड्स आर मेड अप ऑफ मायोसिन. कशापासून तयार झालाय, हा जो डार्क पोर्शन आहे, हा डार्क पोर्शन आहे, हा कशापासून तयार झालाय, मायोसिन पासून तयार झालेला आहे. ऑन इदर साइड ऑफ ए बँड, बघा हा जो ए बँड आहे मधला भाग आहे, त्याच्या दोन्ही बाजूला काय आहे तर ऍक्टिन आहे किंवा लाईट बँड आहे. लाईट बँड्स कॉल्ड आयसोट्रोपिक किंवा आय बँड आहे, कंटेन्स ओनली ऍक्टिन. ठीक आहे. काय काय नावं लक्षात ठेवायचे तर बघा की मधला जो एरिया आहे हा डार्क बँड आहे आणि त्याला दुसरं नाव काय तर एन आयसोट्रोपिक किंवा ए बँड सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. जो लाईट एरिया होता, जो लाईट एरिया आहे त्याला आपण म्हणू काय तर त्याला आयसोट्रोपिक म्हणू किंवा त्याला आय बँड म्हणू. जो लाईट बँड आहे तो ऍक्टिन पासून तयार झाले, जो डार्क बँड आहे तो मायोसिन पासून तयार झालेला आहे. आणि या मायोसिन किंवा जो डार्क बँड आहे त्याला जो मधली एक रेषा जर काढली त्याला म्हणतात काय तर एज झोन म्हणतात किंवा त्यालाच हेन्सन झोन सुद्धा म्हटल्या जातं. ठीक आहे. हे बघा, हे मुख्य तुम्हाला वर्ड लक्षात ठेवायचे आणि डायग्राम इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, मायोसिन कसा आहे तर बघा, मायोसिन म्हणजे जो डार्क बँड होता, जो मायोसिन पासून तयार झाला होता, हा कसा आहे, हा थिक आहे आणि काय तर डार्क कलर आहे, म्हणून काय तर तो डार्क कलरचा दिसतोय. आणि ऍक्टिन फिलामेंट्स हा कसे आहे, थिन आहे आणि कसे तर ते लाईट कलरचं आहे. ऍडजस्टंट लाईट बँड्स ऍट सेपरेटेड बाय झेड लाईन. बघा तुम्हाला आता सांगितलं होतं की ही जी रेषा दिसत आहे तुम्हाला, जी निळ्या कलरची झिगझॅग लाईन दिसत आहे त्यालाच काय म्हणतात तर झेड लाईन म्हणायचंय. हा एक प्रोनाउन्सिएशन जर तुम्हाला करता आलं तर ठीक आहे, अदरवाइज काय तर झेड लाईन ऍटलीस्ट एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट, डार्क अँड लाईट बँड्स ऑन नेबरिंग मायोफायब्रिल्स करस्पॉन्ड विथ ईच अदर, हेन्स मसल गेट्स काय तर स्ट्रिएटेड अपीअरन्स. काय होतंय की आता याच्यावर काय दिसतंय की डार्क आणि लाईट बँड मुळे काय होतं की पट्टे 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 त्या पूर्ण मायोफायब्रिलवर काय दिसणार तर पट्टे पट्टे दिसतात आणि म्हणून याला काय तर स्ट्रिएटेड अपीअरन्स किंवा याला स्ट्रिएटेड मसल सुद्धा म्हणतात. पट्टकी स्नायू, मराठीमध्ये म्हणायचं काय तर पट्टकी स्नायू म्हणायचं आहे. स्ट्रिएटेड अपीअरन्स किंवा स्ट्रिएटेड मसल्स म्हटल्या जातात. नेक्स्ट, स्केलेटल मसल शो क्विक अँड स्ट्रॉंग व्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन. व्हॉलंटरी म्हणजे काय की आपल्या इच्छेनुसार काय तर ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होणार आहे, ते स्वतःहून होणार नाहीये. आपली इच्छा आहे, आपण हात पाय हलवू तर ते होणार आहे, स्वतःहून होणार नाहीये. पण तेच हार्टचे जर मसल्स बघितले तर ते इनव्हॉलंटरी आहे, ते स्वतःच होत आहे ना. बाकीचे अजून इंटरनल ऑर्गन्स आहेत, जसं इंटेस्टाईन आहे किंवा लिव्हर आहे, अशा बरेच जे ऑर्गन्स आहेत याच्यावर आपला कंट्रोल नाहीये तर त्याला आपण काय म्हणू तर त्यांना आपण इनव्हॉलंटरी म्हणू. इथं लक्षात ठेवा की हे कसे आहे तर हे जे आहेत हे सगळे व्हॉलंटरी आहेत, आपल्या इच्छेनुसार काय तर ते काम करणार आहे. दे ब्रिंग अबाउट व्हॉलंटरी मुवमेंट्स ऑफ द बॉडी. सगळे व्हॉलंटरी मुवमेंट्स करणार. ठीक आहे. आता एक ब्रॅकेटमध्ये असंच हे हा जो स्क्रीनशॉट दिसत आहे राईट साईडला, तुम्हाला हा पूर्ण शाळेच्या पुस्तकातलाच आहे, जसा तसा स्क्रीनशॉट घेऊन आलोय. काय म्हटलंय की इथं मस्क्युलर टिश्यू आहे आणि त्याच्यातला काय प्रकार कोणता तो स्केलेटल मसल. या स्केलेटल मसलचे दोन प्रकार इथं सांगितलेले आहेत, ते म्हणजे काय तर रेड अँड व्हाईट मसल्स. अगदी थोडक्यात दिलेला आहे आणि एक्झामसाठी आपल्याला एवढं सफिशियंट आहे. रेड अँड व्हाईट मसल्स ऑन द बेसिस ऑफ अमाउंट ऑफ रेड पिगमेंट. बघा रेड पिगमेंटमुळे, ज्याच्यामुळे बघा रेड अँड व्हाईट मसल्स हे कोणत्या बेसिसवर केलेले आहे की त्याच्यामध्ये जर रेड पिगमेंट जर जास्त असेल तर त्याला आपण रेड मसल म्हणू आणि जर कमी प्रमाणात असेल, जर तेवढा रेड दिसत नाहीये त्याला आपण व्हाईट मसल्स म्हणणार आहे ना. मग आता तो रेड का दिसतोय, कारण त्याच्यामध्ये आहे काय तर रेड पिगमेंट आहे. आणि ते कशामुळे आहेत, तर त्याच्यामध्ये आहे काय तर हाय अमाऊंट ऑफ मायोग्लोबिन. कशामुळे आता ते हाय अमाऊंट ऑफ मायोग्लोबिन मुळे आहे. वाईल व्हाईट मसल्स कंटेन व्हेरी लो अमाऊंट ऑफ दिस पिगमेंट. आणि व्हाईट मसल मध्ये काय तर तेवढा तो प्रमाण राहणार नाहीये. बघा थोडंसं डिटेल पण दिलंय की मायोग्लोबिन म्हणजे नेमकं काय. मायोग्लोबिन इज अन आयर्न कंटेनिंग रेड कलर पिगमेंट. याच्यामध्ये आहे काय मायोग्लोबिन मध्ये, लक्षात ठेवा की ग्लोबिन इज द प्रोटीन है ना, आणि मायो हा वर्ड कुठून आला तर आयर्न पासून आला. त्यामुळे मायोग्लोबिन हा सिमिलर आहे हिमोग्लोबिन सारखा. हिमोग्लोबिन मध्ये सुद्धा काय तर हा पण प्रोटीनच असतो आणि आयर्न असतो है ना. त्यामुळे रेड कलर पिगमेंट ओनली इन द मसल्स. बघा की आयर्न कंटेनिंग रेड कलर पिगमेंट ओनली इन द मसल्स, हा इम्पॉर्टंट आहे. तो कोणता तर मायोग्लोबिन. आता असं जर वर्ड आला मायोग्लोबिन तर कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, कारण मायोग्लोबिनची माहिती इथं आलेली आहे.
जो फक्त मसल्स मध्ये आहे ना. इट कन्सिस्ट ऑफ हिम म्हणजे काय तर आयर्न अँड 1 पॉलीपेप्टाइड चेन. इट कॅन कॅरी 1 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. हा काय करू शकतो तर आपल्यासोबत एक ऑक्सिजन घेऊन जाऊ शकतो. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मायोग्लोबिन द मसल्स कॅन ऑब्टेन देअर एनर्जी फ्रॉम 2 सोर्स. कोणकोणत्या एनर्जी पासून तर मायोग्लोबिन पासून तर मिळत आहे. त्यासोबतच रक्तवाहिन्यांमध्ये काय तर रक्तांमध्ये आहे काय तर हिमोग्लोबिन आहे ना. आणि त्याच्यामुळे कारण हे वॅस्क्युलर टिश्यू आहे ज्याच्यामुळे रक्तवाहिन्या आहेतच, नव सुद्धा आहेतच, त्यामुळे यांना मायोग्लोबिन त्यासोबतच काय तर हिमोग्लोबिन या दोन गोष्टींपासून काय तर त्यांना ऑक्सिजन मिळत असतं. कारण एनर्जीची पण गरज जास्त आहे, मायटोकॉन्ड्रियाची संख्या काय तर जास्त आहे, त्यामुळे ऑक्सिजन पण तेवढं जास्त लागणार आहे. तर असे दोन प्रकार इथे सांगितले स्केलेटल मसलचे, दोन प्रकार रेड अँड व्हाईट. रेड अँड व्हाईट कशाच्या बेसिसवर आहे? रेड आहे म्हणजे काय तर मायोग्लोबिनचं प्रमाण हा जास्त आहे आणि व्हाईट मध्ये मायोग्लोबिनचं प्रमाण हा कमी आहे. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय आहे की सार्कोमेअर बद्दल सत्यविधान आपल्याला शोधायचे. सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत. कोणताही जर तंतू असेल म्हणजेच कोणता तर मस्क्युलर फायबर जर असेल तर अशा वेळेस काय तर त्याचा एक खंड आहे, त्याचा एक तुकडा आहे, हे काय तर त्याला आपण सार्कोमेअर म्हटले. सार्कोमेअर इज एनी सेगमेंट ऑफ फायबर, तो काय तो बरोबर आहे. हे उत्कीय संरचना, उत्कीय संरचना म्हणजे काय तर हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर. हिस्टोलॉजिक म्हणजे काय द स्टडी ऑफ टिश्यू. उतीचा जो अभ्यास जो असतो त्याला हिस्टोलॉजी म्हटलं जातं. त्यामुळे हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर आहे, उत्कीय संरचना म्हणजे उतीची जी संरचना आहे आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहे. एक्झॅक्टली, कारण बघा स्केलेटल जे मसल होते त्याचा थोडंसं आठवून बघा की होतं काय की सार्कोमेअर जसे बनले होते कारण तो मायसिन आणि ऍक्टिन पासून, आणि तेच काय होणार कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होणार आहे आणि म्हणून काय तर तसंच काय तर ते कार्य करणार आहेत किंवा तसं त्याचा स्ट्रक्चर असणार आहे आणि म्हणून काय तर हा सुद्धा काय तर बरोबर आहे. ठीक आहे. मसल्स मध्ये लक्षात ठेवा की स्केलेटल मसल मध्ये होतं काय तर सार्कोमेअर होत, तोच सगळं काही आहे. जसे सार्कोमेअर असणार आहे तसंच ते कार्य करणार आहे, तसंच त्याचं स्ट्रक्चर असणार आहे आणि म्हणून दुसरा पॉईंट तर हा बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही पण काय तर दोन्ही पण सत्य आहेत. आन्सर काय नाही याचा थर्ड आहे ना, बोथ ए अँड बी बरोबर आहे. ठीक आहे. तर हे सगळे जे नोट्स आहेत ते तुम्हाला कुठे मिळेल एमपीएससी एऑन आहे, त्यासोबत एस एक्झाम रेस सर्च करताना याला काय करायचं तर एस द रेस म्हणून सर्च करायचं आहे. एस द रेस म्हणून काय तर सर्च करा, तुम्हाला व्हिडिओची लिंक आणि काय तर त्याचं नोट्स ही जी पूर्ण फाईल आहे त्यावर तुम्हाला मिळून जाईल. तर आज आपण इथे थांबूया. असंच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आयोग ज्या गोष्टीवर भर देत आहे असे एखादी टॉपिक घेऊन परत भेटू. थँक्यू व्हेरी मच.